नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत इंजिन लुब्रिकेशन सिस्टम. हा रिसेंट ट्रेंडचा एक मोठा टॉपिक. यामध्ये आपण बघणार आहोत की कुठल्या वेगवेगळ्या टाईपच्या लुब्रिकेशन सिस्टम वापरले जातात टू व्हीलरमध्ये, फोर व्हीलरमध्ये किंवा काही रेसिंग बाईक्समध्ये कुठल्या किंवा रेसिंग कार्समध्ये कुठल्या टाईपची लुब्रिकेशन सिस्टम प्रिफर्ड आहे. ह्या लुब्रिकेशन सिस्टममध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे कंपोनंट्स असतात. नंतर ह्या लुब्रिकेशन सिस्टमचे कुठले वेगवेगळे टाईप्स आहेत आणि त्याच टाईपमध्ये त्या लुब्रिकंट्सच्या कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात. तसंच त्यामध्ये आपण बघणार आहोत की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं की याचं नॉमेनक्लेचर, ह्या इंजिन ऑइलचं स्पेसिफिकेशन, विंटर कोल्ड सीझनमधले कुठले ऑइल्स प्रिफर्ड आहेत, कुठले ऑइल वापरायला पाहिजेत, या टाईपमध्ये बरंचसं डिस्कशन करणार आहोत. सो या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की आता ऑटोमोबाईलमध्ये आपण बघतो वेगवेगळ्या टाईपचे लिक्विड्स असतात, वापरले जातात. जसे की 9 लिक्विड्स वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. त्यामधले मी काही कॅटेगोराईज केले त्याच्यामध्ये. त्याला आपण पहिलंच म्हणतो लुब्रिकंट्स. आता ह्या लुब्रिकंट्सचा मेन पर्पज काय असतो? फ्रिक्शन कमी करणं. फ्रिक्शन कमी करणं ह्या लुब्रिकंट्सचा मेन पर्पज असतो. लुब्रिकंट्स कुठल्या टाईपचे आहेत? एक्झाम्पल सॉलिड असतात, सेमी सॉलिड असतात, सेमी सॉलिड आणि नंतरचे यामध्ये हे लिक्विड्स. आता सॉलिडमध्ये बघतो आपण ग्राफाईट, कमी यूज आहे याचा इकडे ऑटोमोबाईलमध्ये. हां, सेमी सॉलिड्समध्ये आपल्याकडे जसं की असेल ग्रीज असेल, आपण बघतोय पुढच्या चाकाच्या किंवा मागच्या चाकाच्या ॲक्सलमध्ये आपलं हे ग्रीज असतं. ज्या ठिकाणी बेरिंग्स असतात त्या ठिकाणी ग्रीजिंग केलेलं असतं. आणि लिक्विड लुब्रिकंट्स त्यामध्ये की आपण बघतो की मोस्टली सिंथेटिक ऑइल्स वापरले जातात. त्याच्यामध्ये ऑइल्स वेगवेगळ्या ग्रेड्सचे वापरले जातात यामध्ये हे लुब्रिकंट्स. आणखी आपण सेकंड बघतो की याच्यामध्ये कुलंट्स असतात ऑटोमोबाईल्समध्ये. कुठले कुठले कुलंट्स असतात आणि कुलंटचा काय पर्पज असतो एक्झॅक्टली? तर कुलंटचा पर्पज असतो की हीट ट्रान्समिशन करणं, हीट ट्रान्सफर करणं. जसं की कुलंट्स आपण इंजिन कुलंट वापरतो, लिक्विड असेल, ऑइल असेल, किंवा आपण एअर कंडिशनिंगमध्ये सुद्धा कुलंट वापरतो. एसीमध्ये कुठलं कुलंट वापरलं जातं? क्वेश्चन्स आपल्याला. तर अगोदर R12 हे कुलंट वापरलं जायचं. हे CFC आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आहे. पण याच्या बऱ्याचशा प्रॉब्लेम्समुळे ह्याला रिप्लेस केलं आहे आणि त्याची जागा घेतली R134A, जे की आपल्या डोमेस्टिक फ्रीजमध्ये सुद्धा हे वापरलं जातं आणि जे ऑटोमोबाईलची AC एअर कंडिशनिंग सिस्टम आहे त्यामध्ये सुद्धा हेच वापरलं जातं. इथं क्वेश्चन बनतो. चला, नेक्स्ट आहे हायड्रॉलिक ऑइल. कुठे वापरलं जाते हायड्रॉलिक ऑइल्स? ऑटोमोबाईलमध्ये. तर एक्झाम्पल हायड्रॉलिक ऑइल वापरलं जातं पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी. कुठे पॉवर ट्रान्समिट करतो आपण यामध्ये एक्झॅक्टली? यस, पॉवर आपण ट्रान्समिट करत असतो. जसं की ब्रेक असेल, हायड्रॉलिक ब्रेक्स असतील किंवा त्याच्यामध्ये क्लच असेल. आता क्लचला काही वेगळं हायड्रॉलिक ऑइल नसतं मोस्ट ऑफ द टाइम्स, बट जे इंजिन ऑइल असतं तेच हायड्रॉलिक ऑइल म्हणून इकडे सुद्धा वापरलं जातं. पण ट्रान्समिशन सिस्टममध्ये काही काही ठिकाणी ट्रान्समिशन सिस्टममध्ये काही स्टेअरिंगला हे हायड्रॉलिक ऑइल वापरलं जातं. तर हे झालं आपलं 3 नंबरचं लिक्विड. आता 4 नंबरचं लिक्विड कुठलं आहे? 4 नंबरचं महत्त्वाचं लिक्विड आहे फ्युएल. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा बाकीचे काही गॅसेस फ्युएल्स असतील, CNG, LPG असेल वगैरे वगैरे या टाईपमध्ये. चला, यावर्षी एखादा क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर आपण बघतोय एक्झाम्पल इंजिन ऑइल जे असतं, जे लुब्रिकंट्स असतं त्याचं स्पेसिफिकेशन बघतोय आपण. इंजिन ऑइलचं स्पेसिफिकेशन. आता इंजिनमध्ये जे वापरलं जातं ऑइल, गिअर बॉक्समध्ये असेल, जे ऑइल वापरलं जातं त्याचं काय स्पेसिफिकेशन आहे एक्झॅक्टली? तर त्याच्यामध्ये पहिलाच महत्त्वाचा पॉईंट बनतो व्हिस्कॉसिटी ग्रेड. हा व्हिस्कॉसिटी ग्रेड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी महत्त्वाचा असणार आहे आपल्याला. व्हिस्कॉसिटी ग्रेड काय ग्रेड असतो ह्याचा कुठला ग्रेड असतो? आता यामध्ये SAE, सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स. एक्झाम्पल मी जर बोललो SAE 30 ऑइल आहे, तर हे झालं मोनो स्पेसिफिकेशनचं झालं, मोनो ग्रेड झालं हे ऑइल. तर याचा मिनिंग काय होतं एक्झॅक्टली? SAE, सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स 30. आता ह्या ऑइलचा प्रॉब्लेम काय आहे एक्झॅक्टली? तर ऑइलमध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी ठरते व्हिस्कॉसिटी. ऑइलमध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी ठरते व्हिस्कॉसिटी. तशा ऑइलच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत. जसे की व्हिस्कॉसिटी असते, अडेझिव्हनेस असतो, फ्लुइडिटी असते, फ्लॅश पॉईंट असतो, स्टॅबिलिटी असेल, क्लीनलीनेस असेल, क्लाउड पॉईंट असेल, फायर पॉईंट असतो, कोरोजिव्हनेस असतो, त्याची होलॅटिलिटी असते, एमल्सिफिकेशन असेल. दुसऱ्या एमल्सिफिकेशन म्हणजे वॉटरसोबत किती मिक्स होतं हे ऑइल, त्या टाईपमध्ये. आता याच्या बऱ्याचशा ज्या प्रॉपर्टी यावरती एक नेक्स्ट व्हिडिओ मी बनवलेच यामध्ये. जसं की महत्त्वाच्या प्रॉपर्टीज असतात आपल्या इथं फ्लॅश पॉईंट असतो किंवा फायर पॉईंट असतो किंवा पॉवर POUR पॉवर पॉईंट असतो याविषयीचा.
आता बघतोय आपण SE 30चं ऑइल एक्झॅक्टली काय, मोनोग्रेड ऑइल आहे, याचा युसेज खूप कमी आहे, हे लुब्रिकेशन पर्पजसाठी वापरलं जात नाही, वापरलं जायचं. आता जसं की लॉन मुव्हर्स असतील, ज्या ठिकाणी छोटे मोठे स्लायडिंग पार्ट्स असतील, त्यामध्ये हे SE 30 वापरलं जातं. आता SE 30 असेल आणि माझ्याकडे एक्झाम्पल SE 40चं एक ऑइल आहे, दोन स्पेसिफिकेशनचं ऑइल आहे. याचा मिनिंग काय झाला, याचा मिनिंग असं झाला की SE 40ची विस्कोसिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू SE 30. विस्कोसिटी एक खूप महत्त्वाची प्रॉपर्टी ऑइलमध्ये. काय असतं एक्झॅक्टली विस्कोसिटी काय असते? विस्कोसिटी म्हणजे कुठल्याही लिक्विडची प्रॉपर्टी आहे. विस्कोसिटी म्हणजे इट इज रेजिस्टन्स फॉर द फ्लो. आता एक्झाम्पल इथं हनी आहे, मध आहे, आणि ते एक ऑइल आहे, एक्झाम्पल हे ऑइल आहे. दोघांमध्ये विस्कोसिटी आपल्याला माहिती, हनी जे हनी असेल याची विस्कोसिटी खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू ऑइल. ऑइलची विस्कोसिटी कमी हनीच्या कम्पेअरमध्ये. बट आपल्याला मॉडरेट लेवलची विस्कोसिटी एक्सपेक्टेड असते ह्या लुब्रिकेशन पर्पजसाठी. आता बघूया आपण एक्झॅक्टली. आता विस्कोसिटीची दुसरी एक प्रॉपर्टी अशी आहे, इथं लिहितो साईडला. विस्कोसिटीची असं आहे की विस्कोसिटी जी आहे ती टेम्परेचर वाढलं, विस्कोसिटी टेम्परेचर वाढलं की विस्कोसिटी कमी होते. टेम्परेचर वाढल्यामुळं विस्कोसिटी ही ऑइलची कमी होत असते. आणि विस्कोसिटी एक महत्त्वाची आपल्या लुब्रिकेशन पर्पजसाठी. जास्त विस्कोसिटी असेल आणि कमी विस्कोसिटी असेल त्याचं व्हेरिएशन आपण बघूयाच. नंतर असं मल्टीग्रेड ऑइल. मल्टीग्रेड ऑइलमध्ये एक्झाम्पल मी देतोय SAE इथं एक नंबर लिहितो, एक्झाम्पल इथं नंबर लिहितो मी 10, आणि नंतर इथं लिहितो मी हे एक्झाम्पल W आणि पुढे लिहितो मी 30. आता SAE 10 W 30 याचा मिनिंग काय झाला? आता हेच तर इथं एक क्वेश्चन सेपरेट बनतो. एक्झाम्पल आपल्याला दिला क्वेश्चन असा 10 W 30, याचा मिनिंग काय आहे? 10 आणि इथं W म्हणजे असतं हे विंटर, आणि हे 30 जे असतं 30 हे जे स्पेसिफिकेशन आहे हाय टेम्परेचर ग्रेड आहे, हा हाय टेम्परेचर स्पेसिफिकेशन आहे हे. याचा मिनिंग काय होतो? आता याचा मिनिंग असा होतो की जास्त टेम्परेचरला ऑइल किती इझिली फ्लो करतं, हाय टेम्परेचर कंडिशनला ऑइल किती कसं फ्लो करतं याचा मिनिंग होतो. आणि याचा मिनिंग होतो की लो टेम्परेचर कंडिशनला ऑइल कसं फ्लो होतं, कोल्ड कंडिशनला ऑइल कसं फ्लो होतं, त्या नंबर्स असतात हे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, हे 10 ऐवजी एक्झाम्पल इथं माझ्याकडे 0 सुद्धा असेल, इथं 5 असतं, इथं 10 असेल, इथं 15 असेल, इथं 20 असेल, आणि इथं 25 असतं. या टाईपमध्ये 25 पर्यंत आपण जाऊ शकतो या टाईपमध्ये. तर याचा मिनिंग असा झाला, एक्झाम्पल माझ्याकडे एक ऑइल आहे, एक्झाम्पल मी दुसरंच एक्झाम्पल घेतो यामध्ये. एक आहे 15, 15, हे W, एक्झाम्पल मी इथं घेतो 30. आता ह्या ऑइलमध्ये आणि ह्या ऑइलमध्ये काय डिफरन्स आहे? तर ह्या ऑइलमध्ये ह्या ऑइलमध्ये आणि ह्या ऑइलमध्ये डिफरन्स असा आहे की हे ऑइल कमी टेम्परेचरला चांगलं फ्लो करतं. जी फ्लोईंग कॅरेक्टरिस्टिक्स चांगले आहेत, कारण ह्याची हे 10 नंबर कमी आहे, आणि इथं 15 आहे म्हणजे ह्याची फ्लोईंग कॅरेक्टरिस्टिक्स फ्लो प्रॉपर्टी जरा थोडीशी कमी आहे कमी टेम्परेचरला. आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर जर कमी असेल तर ऑइल एकदम घट्ट होऊन बसतं. तर आपल्याला ऑइलनी त्या टेम्परेचरला सुद्धा फ्लो करायला पाहिजे, आपल्याला एक्सपेक्टेड आहे. कमी टेम्परेचरला सुद्धा ऑइलनी फ्लो करायला पाहिजे, कारण इंजिन लाईनमध्ये कुठं चोकअप नाही करायला पाहिजे, ब्लॉक नाही करायला पाहिजे सिस्टमला. आता एक्झाम्पल इथं SE 30, इथं 30 आहे, इथं 30 आहे. आता जर मी तर 30 ऐवजी जर एक्झाम्पल मी तर जर 30 ऐवजी जर इथं 20 घेतलं असतं, इथं 20 घेतलं मी एक्झाम्पल, मग 10 W 20 आणि 15 W 30. याचा मिनिंग काय झाला की हाय टेम्परेचरला, आता हे हाय टेम्परेचरचा पॉईंट आहे, हा हाय टेम्परेचरला 20 आहे आणि हाय टेम्परेचरला 30 आहे. याचा मिनिंग काय होतो? हाय टेम्परेचरला ह्याची विस्कोसिटी जास्त आहे आणि हाय टेम्परेचरला ह्या 20ची विस्कोसिटी कमी आहे. म्हणजे ह्याची विस्कोसिटी कमी आहे आणि ह्याची विस्कोसिटी जास्त आहे. म्हणजे हाय टेम्परेचरला हे ऑइल लवकर फ्लो होणार नाही आणि हाय टेम्परेचरला हे ऑइल लवकर फ्लो होईल या टाईपमध्ये. म्हणजे मी आणखी एकदा रिपीट करतोय, 10 W 30 इथं आहे, 10 W 30. 10 काय असते? 10 हे असते कोल्ड ऑपरेटिंग कंडिशन्स असतात किंवा कोल्ड कंडिशन असते, आणि 30 काय असते? हे इंजिनचे ऑपरेटिंग कंडिशन्स असतात. एक्झाम्पल इंजिनची ऑपरेटिंग कंडिशन या केसमध्ये 100°C आपण कन्सिडर करतो. सो या टाईपमध्ये इथं एक क्वेश्चन बनतो. आता एक वेगळा पॉईंट आपण डिस्कस करूया. यामध्ये आपण बघतो की ह्या ऑइलचा लुब्रिकेशनसाठी काय पर्पज होतो, पर्पज काय ह्या ऑइलचा? यस, लुब्रिकेशन सिस्टममध्ये काय 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 काम करतं एक्झाम्पल हे लुब्रिकंट. त्याचं पहिलंच काम आहे, इट ॲक्ट्स ॲज अ लुब्रिकंट. म्हणजे काय? फ्रिक्शन कमी करतो दोन पार्ट्समधलं. फ्रिक्शन कमी करणं हाच तर मेन पर्पज असतो ह्या लुब्रिकेशन सिस्टमचा. चला नेक्स्ट काय काय होतं याच्यामध्ये, हे दिस ॲक्ट्स ॲज अ सीलिंग. सील म्हणजे कसं? एक्झाम्पल जर तुम्ही इथं बघितलं, ह्या इंजिनमध्ये जर बघितलं, एक्झाम्पल हे 2 स्ट्रोकचं एक्झाम्पल घेऊया आपण. ह्या 2 स्ट्रोकमध्ये ह्या पोर्शनमध्ये हे आहे सिलेंडर आणि हा आहे
हे आहे पिस्टन आणि हा आहे सिलेंडरचा पोर्शन. यामध्ये इथं जर ऑइल असेल तर वरचे गॅसेस, वरचं मिक्सचर जे एअर फ्युअल असणार ते खालती येणार नाही, कारण मध्ये त्याला ट्रॅप केलं ह्या ऑइलनं. खरं तर इथं 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 असतात दोन टाईपचे, इथं कॉम्प्रेशन रिंग असते आणि खाली असते इंजिन रिंग असते, ऑइल रिंग असते ही खालच्या साईडला. तर हे जे लॉसेस आहेत ॲक्च्युली वरनं एअर फ्युअल खाली आल्यामुळं ह्या क्रँकेसमध्ये हा क्रँकेस लॉस सुद्धा आपण म्हणतो याला. आणि याला आणखी दुसरं एक नाव आहे ब्लो बाय लॉसेस, ब्लो बाय लॉसेस. सो या टाईपमध्ये मग सिलिंगचं सुद्धा काम करतं का ऑइल, याचं सिलिंग म्हणून सुद्धा काम करतं. नंतर याच्यामध्ये बघतोय आपण तोच पॉईंट आपण पुढे कन्सिडर करतोय की ह्या लुब्रिकंटचा आणखी पर्पज काय, क्लिनिंग पर्पजसाठी आहे. काय क्लीन काय करतं एक्झॅक्टली, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं ऑइल पिकअप्स द मेटल पार्टिकल्स. ऑइल काय करतं की लुब्रिकेशन सिस्टममध्ये जसंही फ्लो करताना छोटे छोटे मेटलचे पार्टिकल्स असतात त्यांना कॅरी आउट करताना एका साईडला घेऊन येतं किंवा त्यांच्यासोबत कॅरी करतं. आणि आपल्याला माहिती आहे की शेवटी आपण आता हे सिस्टममध्ये जर बघितलं आपण तर खालच्या साईडला इथं हे सगळं ऑइल वरनं फिरून 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 खाली शेवटी इथंच येतं, हे संपलाच येतं. हे ऑइल वेल असेल ह्या संपलाच येतं, हे ऑइल पॅनलाच येऊन जातं हे ऑइल. मग इथनं आपण त्या जे हे पार्टिकल्स आहेत, कार्बन आहे, त्याला आपण इथं ट्रॅप करू शकतो फिल्टरच्या मदतीने आणि ट्रॅप करतो आपण. नंतर ऑइल काय करतं, टेम्परेचर ॲब्सॉर्ब करतं, कूलिंग पर्पज म्हणून पण काम करतं ऑइल. ह्या इंजिनमध्ये जर आपण बघितलं तर टेम्परेचर खूप जास्त तयार होत असतं आणि हे टेम्परेचर ॲब्सॉर्ब करण्याचं सुद्धा काम म्हणजे कूलंट म्हणून सुद्धा हे ऑइल काम करतं. चला आणखी काय काम करतं एक्झॅक्टली ऑइल, तर आणखी महत्त्वाचे दोन फंक्शन्स आहेत त्याचे. हे शॉक सुद्धा ॲब्सॉर्ब करतं सिस्टममध्ये. जर हेवी लोड असतील, बेरिंगवरचे हेवी लोड असतील तर ऑइल ॲक्ट ॲज द कुशनिंग पर्पजसाठी सुद्धा आपण ह्या ऑइलला यूज करतो या सिस्टममध्ये. आता बोलल्याप्रमाणे हे कंटॅमिनेशन ॲब्सॉर्ब करणं हे सुद्धा ऑइलचं एक महत्त्वाचं फंक्शन आहे, आताच आपण डिस्कस केलं. तर वेगवेगळ्या टाईपचे कंटॅमिनेशन आपण खाली आणतो ऑइलच्या सोबत. चला यामध्ये आपल्या सिलेबसचा आणखी कोर आणि जिथे क्वेश्चन्स बनतील तो पार्ट आहे आपल्या लुब्रिकेशन सिस्टम्स, वेगवेगळ्या टाईपच्या लुब्रिकेशन सिस्टम्स. कुठल्या लुब्रिकेशन सिस्टम्स असतात, एक असते याला आपण पेट्रोऑइल म्हणतो. पेट्रोऑइल मीन्स त्यालाच आपण मिस्ट लुब्रिकेशन सिस्टम म्हणतो. आणि पेट्रोऑइल मीन्स ते काय नाही, पेट्रोल आणि ऑइलचं मिक्सचर असतं, ही लुब्रिकेशन सिस्टम. आता ही लुब्रिकेशन सिस्टम याविषयी बोलूयाचं आपण. नंतर आहे ऑटो ल्यूब आहे, स्प्लॅश आहे आणि काही प्रेशर फीड आहे, प्रेशर किंवा फोर्स फीड लुब्रिकेशन सिस्टम्स आहेत. त्यामध्ये वेट संप असतं आणि नंतर तसं ड्राय संप लुब्रिकेशन सिस्टम असतं. आता यामध्ये वन बाय वन आपण डिस्कस करूया आणि कुठे क्वेश्चन्स बनतील तेही डिस्कस करूया. एक्झाम्पल याच्यामध्ये असं हे मिस्ट लुब्रिकेशन सिस्टम. आता मिस्ट म्हणजे काय नाही, एखाद्या फ्युएलमध्ये किंवा ह्या मिस्ट लुब्रिकेशन सिस्टमला आपण पेट्रोल सुद्धा म्हणतो, पेट्रोल लुब्रिकेशन सिस्टम, पेट्रोल ऑइल लुब्रिकेशन सिस्टम. पेट्रोलमध्येच आपण काय करतो, ऑइल टाकतो. आपण जुन्या मोपेड्समध्ये बघतो की फ्युएल स्टेशनमध्ये किंवा पेट्रोल पंपावरती तिथंच बाजूला एक ऑइल पॅन असतो आणि त्याच्या मदतीने काही मिलीलिटर्समध्ये ऑइल त्या ऑइल टँकमध्ये ओतलं जातं, ते असतं त्यामध्ये. आता हे जनरली कुठं वापरलं जातं, हे जनरली 2 स्ट्रोकला वापरलं जातं, हे मिस्ट लुब्रिकेशन सिस्टम. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पुढे आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करूयाच तसं मिस्ट लुब्रिकेशन सिस्टममध्ये. एक्झाम्पल याच्यामध्ये जर बघितलं तर आपण हे 2% ते 5% मध्येच ऑइल मिक्स केलं जातं याच्यासोबत. आणि याचा मेजर काही डिसॲडव्हान्टेजेस तर आहेच, बट याच्यासोबत जर आपण बघितलं तर हे कार्बोरेटरमधनं आपण हे ऑइल आणि फ्युएल मिक्स केल्यानंतर हे कार्बोरेटरमधनं पुढे जातं. नंतर याच्यामध्ये हे फ्युएल व्हेपोराईज होऊन जातं, कारण आतमध्ये इंटरनल कंबशन रिॲक्शनमध्ये आयसी इंजिनमध्ये बऱ्याचशा प्रमाणात हीट तयार होत असते आणि त्या टाईपमध्ये मग काय होतं एक्झॅक्टली, जसंही ऑइल हे इंजिनमध्ये आतमध्ये जातं, इंजिनमध्ये आतमध्ये ऑइल इथनं आल्यानंतर ऑइल काय हे फ्युएल कंबशनमध्ये हे फ्युएल व्हेपोराईज होऊन हे बाहेर जातं, बर्न होतं हे फ्युएल सगळं. आणि बट इथं उरतं हे ऑइल. हे ऑइल जिथं जसंही पिस्टनच्या डोक्यावरती उरतं तर हे साईडला ऑइल इकडे लुब्रिकेट व्हायला सुरुवात होते, त्या सिलेंडरच्या मध्ये येऊन जातं हे ऑइल, सिलेंडर आणि पिस्टनच्या मध्ये. आणि तसंच खाली खाली लुब्रिकेट करत हे जातं पिस्टन रिंगच्या मदतीनं या टाईपमध्ये. आता आपण पुढे बघतो की याचा मेन ॲडव्हान्टेज काय आहे की हे लुब्रिकेशन सिस्टम एकदम सिम्पल आहे आणि कॉस्ट पण खूप कमी. याच्यामध्ये काही मोठे मोठे पंप किंवा फिल्टर्स किंवा बरेचसे काही ऑइल ट्रक्स वगैरे असं काही वापरायची गरज पडत नाही. बट ह्याचा मेजर आहे डिसॲडव्हान्टेज. हे का वापरलं जात नाही फोर व्हीलर्समध्ये, मोठ्या मोठ्या सिस्टम्समध्ये, कारण याच्यामध्ये आपण बघतोय हेवी एक्झॉस्ट स्मोक तयार होतो, कारण ऑइल याच्यामध्ये बर्न होतं आतमध्ये, इंटरनल कंबशन इंजिनमध्ये आतमध्ये बर्न होतं, पार्शली बर्न होतं. आणि याच्यामुळेच काय होतं की थोडे थोडे डिपॉझिट्स तयार करतं हे, कुठे पिस्टनच्या क्राऊनवरती, पिस्टनच्या डोक्यावर त्याने एक्झॉस्ट पोर्टला जे डिपॉझिट्स तयार होतात. नंतर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आता हे मेजर डिसॲडव्हान्टेज असा आहे की आपल्याला इथं प्रॉपर ऑइल पाहिजे, जे की प्रॉपरली मिक्स होऊ शकेल, आपल्या फ्युएलसोबत प्रॉपरली मिक्स होणार ऑइल पाहिजे. मग असा ग्रेड आपल्याला फाइंड आउट करावा लागतो. नंतर
नंतर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे याच्यामध्ये आपण जर पुढे बघितलं की सगळ्यात महत्त्वाचा एक जो पॉईंट आहे ह्या सिस्टममध्ये मेजर डिसएडव्हान्टेज जो आहे की एक्झाम्पल आपण एखाद्या हिल स्टेशनमधनं खाली उतरतो, तसं आपली गाडी खाली खाली घेतो आपण, असं आपण खाली घेतो म्हणजे त्यावेळेस मग आपण इथं आपण थ्रॉटल ऑपरेट करत नाही, थ्रॉटल बंद असतं, थ्रॉटल बंद असतं, आपल्याला फ्युएलची तर एकदम कमीची रिक्वायरमेंट ठरते या केसमध्ये. तर मग या केसमध्ये हे लुब्रिकेशन सिस्टम चालत नाही, हे लुब्रिकेशन सिस्टम चालत नाही, आतमधनं ऑइल ह्या सिस्टममध्ये येत नाही, मेजर डिसएडव्हान्टेज आहे. चला नंतर आपण डिस्कस करतोय ऑटोल्यूब सिस्टम आहे. आता हे कुठे वापरलं जातं? 2 स्ट्रोकमध्ये. याच्यामध्ये काय असतं, एक सेपरेट पॅनमध्ये एक ऑइल स्टोअर केलं जातं सेपरेट टँकमध्ये, आणि मग याच्यामध्ये पुढे हे ऑइल आणून इथं नोझल असतात, नोझलच्या मदतीने हे ऑइल असं स्प्रे केलं जातं पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटवरती, ह्या खालच्या साईडनं. खरं तर इकडनं असं स्प्रे केलं जातं, याला इकडनं असं स्प्रे केलं जातं, इथं ह्या पोर्शनमध्ये ह्याला स्प्रे केलं जातं. आता ही सिस्टम जर बघितली तर हे मिस्ट लुब्रिकेशन सिस्टमपेक्षा तर ही बेस्ट आहे. आता जर एक्झाम्पल गेले तर आपण कायनेटिक होंडा असेल, यामा RX 100 असेल, यामध्ये ही सिस्टम वापरली जाते. चला नंतर आपण बघतोय स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टम. स्प्लॅश मीन्स ऑइल असं स्प्लॅश करणं, फेकणं, सिस्टमवरती फेकणं. कुठं वापरली जाते ही? लाईट लो स्पीड इंजिन्समध्ये वापरली जाते. आपल्याला इथं क्वेश्चन बनतो, लाईट ड्युटी लो स्पीड इंजिन्समध्ये वापरली जाते, ज्यांचा RPM जनरली 250 पेक्षा कमी असतं. ठीक आहे. आता यामध्ये आणखी बरेचसे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, हे आपण डायग्राम थ्रूच आपण कव्हर करूया. पुढे आहे याची सेपरेट एक डायग्राम, स्प्लॅश सिस्टम. काय आहे स्प्लॅश सिस्टम बघतोय आपण यामध्ये. आता या स्प्लॅश सिस्टममध्ये आपल्याला बघतोय इथं आपण की एक हा मोठं ऑइल कंटेनर आहे असं हे. यामध्ये इथं हे ऑइल आहे स्पेसिफिक ग्रेडचं. यामध्ये इथं असणार आहे ऑइल स्ट्रेनर, इथं आहे ऑइल पंप, आणि वरचे पार्ट्स करूया डिस्कस. जसं ही ऑइल पंपने जसं ही सक्शन केलं की सक्शन केल्यामुळं हे सगळ्या साईडनं हे ऑइल इकडं खेचलं जातं ऑइल स्ट्रेनर थ्रू. ऑइल स्ट्रेनरचं काम काय आहे की काही कंटॅमिनेशन असेल त्याला तिथं ट्रॅप करणं, आणि पुढे ऑइल जे असं इम्प्युरिटीज व्यतिरिक्त जे ऑइल असेल, कंटॅमिनेशन फ्री ऑइल असेल, हे ऑइल पंपमध्ये जातं. ऑइल पंप त्यामध्ये प्रेशर एक्झर्ट करतं, आणि प्रेशर एक्झर्ट केल्यानंतर प्रेशर वाढतं त्या ऑइलचं, आणि ते ऑइल जातं वरती. एक्झाम्पल इथे आहेत आपल्याकडे, हे सिस्टममध्ये बसवले आहेत ऑइल ट्रफ्स, किंवा त्याला ऑइल कप पण म्हणतो आपण, CUP कप सुद्धा म्हणतो. पॅन आहेत, हे ऑइल पॅन आहेत, याच्यामध्ये ऑइल टाकलं जातं हे. आता काय होतं एक्झॅक्टली बरं याच्यामध्ये? आता जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये ऑइल आपण स्टोअर केलंय, आणि पुढे जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये ह्याच लाईनमधनं जर पुढे जर बघितलं असं इथं वरती जर बघितलं तर इथं आहे ऑइल प्रेशर गेज. म्हणजे इथं प्रेशर किती आहे त्यासाठी हा गेज बसवला जातो. कमी प्रेशर असेल तर म्हणजे आपल्याला आणखी ऑइल त्यामध्ये सप्लाय करायचं आहे, या टाईपमध्ये. आता यामध्ये पुढे आपण डिस्कस करतोय की एक्झाम्पल ही जी लुब्रिकेशन सिस्टम आहे त्याच्यामध्ये हा बघतोय आपण कॅम शाफ्ट आहे, हा जो आहे हा कनेक्टिंग क्रँक शाफ्ट आहे. त्याच्यामध्ये इथं हे मेन बेरिंग आहेत, कारण क्रँक शाफ्ट हा बेरिंगवरती माउंट असतो दोन्ही साईडला, लेफ्टला आणि राईटला, या टाईपमध्ये या सिस्टममध्ये आपण बघतोय तर. आणि आपण बघतोय की एक्झाम्पल हा कनेक्टिंग रॉड आहे, आणि खाली इथं क्रँक आहे, इथं क्रँक बेरिंग असेल, एक क्रँक कनेक्शन आहे, आणि ह्याच्या खालच्या पोर्शनला हा पोर्शन आपण इथं बघतोय, हा पोर्शन इथं बघतोय, याला आपण म्हणतो, याला आपण स्प्लॅशर म्हणतोय. हे जे स्प्लॅशर्स असतात, जसं जसं हे रोटेट करतं, हे सुद्धा रोटेट करेल, आणि त्यामध्ये हे सुद्धा सिस्टम रोटेट करतं. त्या सिस्टममध्ये जसं इथं ऑइल आहे, इथं इथं आल्यानंतर हे इथं कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरती फोर्स एक्झर्ट करून हे ऑइलवरती स्प्लॅश होतं. आता इथंही असणार हे असंच, इथंही फोर्स अप्लाय करून इथं हे ऑइलवरती स्प्लॅश होतं, इथंही फोर्स अप्लाय करून वरती हे ऑइल स्प्लॅश होतं. या टाईपमध्ये हे स्प्लॅशिंग सिस्टम वर्क करतं. एक्झाम्पल, एखाद्या वेसलमध्ये जर आपण असं ऑइल घेतलं, आणि याच्यामध्ये जर ऑइल जर स्टोअर केलं, आणि याला जर सिस्टमला जर आपण इथं फोर्स जर लावला, इम्पॅक्ट जर फोर्स जर एक्झर्ट केला, ते ऑइल असं इकडे स्प्लॅश होईल. मग हे ऑइल सगळ्या सिस्टमच्या आतल्या साईडला हे स्प्लॅश होत आहे, सगळीकडे ऑइल पसरलं जातं, हे सगळीकडे. मेन बेरिंग असेल, इकडची क्रँकची इथली बेरिंग असेल, किंवा हे आतल्या साईडला आहे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटच्या आतल्या साईडला. या प्रकारे इथं लुब्रिकेशन सिस्टम आपण प्रोव्हाइड करतो स्प्लॅशच्या मदतीने, स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टम. नंतर आहे प्रेशर फीड लुब्रिकेशन सिस्टम. आता याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये काय डिफरन्स एक्झॅक्टली? तर याच्यामध्ये ऑइल पंप स्पेशली आपण वापरतो ऑइल स्ट्रेनरमधनं. कसा वापरतो हे थोडक्यात आपण डिस्कस बघूया डायग्राम थ्रू, त्यावेळेसच ते क्लिअर होईल आपल्याला. तर यामध्ये प्रेशर फीड लुब्रिकेशन सिस्टम जी आहे, आता यामध्ये जर बघितलं आपण तर हे बघा मोठीशी डायग्राम, आणखी एक डायग्राम आहे याच्यासमोर आपल्याला. तर याच्यामध्ये स्पेसिफिकली बघतो की आपण ऑइलची लेवल वगैरे ही इथनं आपल्याला समजून येते. याच्यामध्ये त्याने आपण ऑइलची लेवल ह्या टँकमध्ये आपल्याला समजून येते. नंतर इथं बसवला, इथं हा पंप बसवला आहे.
चला, जसं इथं आता इथं आपण बघतो की इथं पंप आहे आणि पंपच्या नंतर इथं फिल्टर आहे. अगोदरच्या केसच्या वेगळं आहे, अगोदर स्ट्रेनर आहे, इथे हे ऑइल फिल्टर आहे. हे प्रेशराइज्ड हे ऑइल ह्या ऑइल फिल्टरमध्ये जातं आणि पुढे ह्या ऑइल फिल्टरमधनं ऑइल हे वेगवेगळ्या गॅलरीजला, वेगवेगळ्या पार्ट्सला आयसी इंजिनच्या हे प्रोव्हाइड केलं जातं. गॅलरीज मीन्स इथं होल्स असतील, ह्या जसं की एक्झाम्पल इथं या टाईपच्या लाईन्स असतील, आतमधनं होल्स असतील, या टाईपमध्ये इथं होल आहे, एक्झाम्पल इथं होल आहे. ह्या वेगवेगळ्या होल्सला हे ऑइल, वेगवेगळ्या होल्स हे ऑइल प्रोव्हाइड केलं जातं. आता याच्यामध्ये जर आपण बघितले ते वेगवेगळे जे वॉल्स आहेत, इनलेट वॉल, एक्झॉस्ट वॉल, हे कॅम्पशाफ्ट आहे, ह्या वरचा हा हा कॅम्पशाफ्ट आहे, खाली हा क्रँक शाफ्ट आहे. मग सिलेंडर हेड आहे, सिलेंडरच्या आतमध्ये हे बऱ्यापैकी इथे हे लुब्रिकेशन प्रोव्हाइड केलं जातं ह्या ऑइल गॅलरीज थ्रू. आता बघूया आपण पुढच्या डायग्राममध्ये, हीच डायग्राम आहे प्रेशर फीड सिस्टमची. यामध्ये बरंचसं क्लिअर होईल आपल्याला यामध्ये, की आता बोलल्याप्रमाणे इथं ऑइल पॅन आहे, इथं ऑइल स्टोअर असणार आहे, इथं स्ट्रेनर असणार आहे. इनिशियल बेसिसला स्ट्रेनर वापरू शकतो आपण, काही अडचण नाही. नंतर इथं ऑइल पंप आहे आणि नंतर इथं ऑइल फिल्टर आहे आणि यामधनं ऑइल हे वेगवेगळ्या लाईन्सला इथनं प्रोव्हाइड केलं गेलं. आपण या टाईपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे ऑइल प्रोव्हाइड केलं गेलं. आता यामध्ये बघतो ह्या सिस्टममधनं हे असं ऑइल फ्लो होतं, या टाईप असं ऑइल फ्लो होतं, हे असं ऑइल फ्लो यावर सगळीकडे जातं. कधी कधी यामध्ये ॲडिशनल इथं काही स्प्रेअर पण बसवले असतात स्प्रे करण्यासाठी. एक्झाम्पल इथं स्प्रेअर आहे, हे काय करणार, इकडं असं स्प्रे करणार ह्या ऑइलला, इकडनं स्प्रे करणार. कुठे स्प्रे करतं एक्झॅक्टली हे, एक्झाम्पल हे जे पिस्टन आहे, पिस्टनच्या खालच्या साईडनं हे सिलेंडर असतात, हे खालच्या साईडनं इथनं स्प्रेअर वापरलेले असतात. ह्या सिस्टममध्ये असतात, प्रेशर फीड सिस्टममध्येच असतात हे सुद्धा स्प्रेअर. आता हा फ्युएल गेज आहे, की किती आतमधल्या लाईनमधलं प्रेशर किती आहे, प्रेशर मोजण्यासाठीचा हा प्रेशर गेज आहे. नंतर हा कनेक्टिंग रॉड आणि हे सगळे आतल्या साईडला या टाईपमध्ये लुब्रिकेशन्स होतात. आता साईडला बघतो की आपण इथं हे टायमिंग गिअर सुद्धा असतात, हे क्रँक शाफ्ट सोबत जोडलेला असतो हा टायमिंग गिअर. आणि हा टायमिंग गिअर ऑपरेट कोणाला करतो, तर तो ऑपरेट करतोय कॅम शाफ्टला. आणि कॅम शाफ्ट कोणाला ऑपरेट करतं, तर इनलेट वॉल आणि एक्झॉस्ट वॉलला ऑपरेट करतं. मल्टी सिलेंडर इंजिन्समध्ये असं असतं, तसं सिंगल सिलेंडरमध्येही असतं. सो या टाईपमध्ये असतं प्रेशर फीड सिस्टम. आता आपण जर बघितलं तर याच्यामध्ये लुब्रिकेशन सिस्टमचे आणखी दुसरे 2 टाईप्स आपण जे डिस्कस करतोय ते आहे वेट संप लुब्रिकेशन सिस्टम आणि नंतर आहे ड्राय संप लुब्रिकेशन सिस्टम. काय डिफरन्स काय असतो बरं एक्झॅक्टली यामध्ये? आता यामध्ये थोडक्यात जर माहिती ठेवायचं असेल तर ऑइल स्टोअर केलं, संपमध्ये स्टोअर केलं जातं. याच्यामध्ये याच्यामध्ये ऑइल पिकअप हे पंप थ्रू होत असतं. याच्यामध्ये प्रेशर रिलीफ वापरले जातात, की एक्स्ट्रा प्रेशर झाल्यानंतर सिस्टममधनं प्रेशर जर सिस्टमचं कमी करायचं असेल तर ह्या प्रेशर रिलीफ वॉल्व वापरले जातात. याच्यामध्ये पर्टिक्युलर रिमूव्ह करण्यासाठी फिल्टर असतं. हे हे बाकीच्या मागच्याच केससारखं आहे. आणि नंतर इथं ऑइल गॅलरीज असतात, ह्या ऑइल पोर्शन्स ह्या ऑइल गॅलरीज आहेत बघा. यामधनं हे ऑइल फ्लो होत असतं, यामधनं हे ऑइल फ्लो होत असतं, ह्या ऑइल गॅलरीजमधनं पाईप्स असतात, छोटे छोटे पाईप्स असतात, यामधनं हे ऑइल फ्लो होतं ह्या सिस्टममध्ये. आता जर आपण बघितलं याच्यामध्ये स्पेसिफिकली जर वेट लुब्रिकेशन सिस्टम आणि हे वेट लुब्रिकेशन सिस्टमची ही डायग्राम आता यामध्ये आपल्याला प्रॉपरली समजून येईल. यामध्ये बघतो की आपण ऑइलची बऱ्यापैकी लेवल इथं मेंटेन केली आहे. ऑइल समची बरीचशी साईज मोठी असते, ऑइल समची साईज बरीचशी मोठी असते. यामध्ये हे ऑइल स्ट्रेनर आहे, ऑइल स्ट्रेनरमधनं इथं हे पंपमध्ये सक्शन होणार आहे, हे ऑइल वरती येणार. आणि हे प्रेशर रेग्युलेटर आहे. प्रेशर रेग्युलेटर म्हणजे जर ऑइलचं जर या सिस्टममध्ये जर ऑइलचं प्रेशर कमी जास्त होत असेल तर याने आपण रेग्युलेट करतो. हे प्रेशर कमी जास्त करण्याचं काम इथनं केलं जातं. जास्त प्रेशराइज्ड जर झालं तर सिस्टममधनं हे ऑइल वापिस आपण ह्या ऑइल वेट संपला आपण पाठवून देतो हे ऑइल या टाईपमध्ये. मग इकडे टू द बेरिंग्ज असेल किंवा टू द सिस्टम्स असतील, क्रँक रॉड असेल, इकडे हे ऑइल पुढं पास केलं जातं. मग यामध्येच या सिस्टममध्ये आपण पुढे बघतो की याच्यामध्ये हे फिल्टर पण बसवले असते ॲडिशनली. जर यामध्ये जसं ही ऑइल जसं संपमध्ये येऊन जातं किंवा इकडच्या सिस्टममध्ये इथं येऊन जातं हे ऑइल, तर यामध्ये आपण बघतो की जसं की एक्झाम्पल इथं काही हे लुब्रिकेशन झाल्यानंतर हे वरती ऑइल लुब्रिकेशन झाल्यानंतर हे ऑइल खाली पडतं इथं ॲक्च्युली याच्यामध्ये पडतं. मग नंतर यामध्ये आपण पुढे बघतो की हे ऑइल एकदा फिल्टरमधनंही पास केलं जातं, की याच्यामध्ये जे काही कंटॅमिनेशन्स असेल ते ऑइलमधनं एक्स्ट्रॅक्ट केले जातात. सो या टाईपची ही सिस्टम असते थोडक्यामध्ये लुब्रिकेशन सिस्टम. त्याला आपण वेट संप म्हणतो. मॅक्सिमम ऑइल स्टोरेज असतं म्हणून त्याला आपण वेट संप म्हणतो. आता ही ड्राय संप जी लुब्रिकेशन सिस्टम आहे, जर आपण बघितलं तर याच्यामध्ये या रेसिंग कार्सला किंवा ऑफ रोड व्हेकल्सला किंवा ज्या ठिकाणी असा उंचवटा पोर्शन आहे, ज्या ठिकाणी आपल्याला काही डोंगरावरती रेग्युलर बेसिसवरती ह्या गाड्यावरती न्यावं लागतात, खाली आणावं लागतात, वरती न्यावं लागतात, खाली आणावं लागतात, तर या केसेसमध्ये हे ड्राय संप बेस्ट आहे. कारण याचं रिझन असं आहे की
ड्राय संप लुब्रिकेशन सिस्टममध्ये एक तर ऑइलची जे कंटेंट ह्या ड्राय संपमध्ये म्हणजे ह्या ऑइल स्टोरेज टँकमध्ये ऑइल कमी प्रमाणात असतं. मग हे कमी प्रमाणातला ऑइल, आता क्वेश्चन इथं बनतो की स्कॅव्हेंजिंग पंप कुठे वापरला जातो? तो स्कॅव्हेंजिंग पंप ह्या ड्राय संपमध्ये वापरला जातो. आता काय काम असतं बरं एक्झॅक्टली ह्या स्कॅव्हेंजिंग पंपचं? स्कॅव्हेंजिंग पंप काय करतो? ह्या ऑइलला पुढे प्रेशराईज करतो, ह्या सिस्टममध्ये प्रेशराईज करतो. इथं हा टँक आहे, टँकमध्ये ऑइल आलं कीच आता इथनं हे आपण बघतो की इथं बायपास सुद्धा आहे, हा फिल्टर बायपास आहे, हा प्रेशर रिलीफ वॉल्व आहे. ॲक्च्युली प्रेशर कंट्रोल करण्यासाठी आणि प्रेशर रिलीव्ह करण्यासाठीचे हे प्रेशर रिलीफ आणि बायपास वापरला जातो. यामध्ये आपण बघतो की जसं हे ऑइल पुढे पुढे फोर्सफुली सप्लाय केलं जातं, ते जातं सप्लाय टँकमध्ये. आता इथं सप्लाय टँक आपण बघतो की इथं इथं सप्लाय टँक नसून इथं सप्लाय टँक आहे आणि ह्या सप्लाय टँक थ्रू मग नेसेसरी पार्टला हे ऑइल प्रोव्हाइड केलं जातं. आणखी इथं प्रेशर रिलीफ वॉल्व आहे, सिस्टममध्ये जर प्रेशर जास्त होत असेल तर त्या सिस्टमचं प्रेशर ऑइलचं प्रेशर कमी करण्यासाठी रिलीफ वॉल्व आहे. आणि नंतर आपण इथं बघतो की हे ऑइल पंप आहे, ऑइल कुलंट आणि नंतर हे बेरिंगला वगैरे हे पुढे ऑइल पाठवलं जातं. तर याचा मेन पर्पज काय आहे की आपण जर बघितलं वेट संपमध्ये आपण याच्यामध्ये इट इज यूज्ड इन अ सिच्युएशन्स वेन द वेट संप कॅनॉट कोप विथ द ऑइल सप्लाय इन युज्युअल एक्स्ट्रीम कंडिशन्स. आता आपण बघतो की एक्झाम्पल रेसिंग बाईक्समध्ये, रेसिंग कार्समध्ये त्यांचा CG असतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा बऱ्यापैकी खाली असतो, हा CG त्यांचा बऱ्यापैकी खाली असतो. तर मग अशा सिस्टममध्ये आपण ऑइल संप मोठे मोठे वापरू शकत नाही. तर त्यामुळंच ही सिस्टम प्रिफर्ड आहे ड्राय संप लुब्रिकेशन सिस्टमची, ड्राय संप. आता जर आपण बघितलं तर एक्झाम्पल याच्यामध्ये क्रँक शाफ्ट दाखवलेला हा असा मोठा, यामध्ये हे पिस्टन 1ची लोकेशन, पिस्टन 2ची लोकेशन, पिस्टन 3ची लोकेशन, हे बेरिंग सपोर्ट्स आहेत आहे. प्रत्येक ठिकाणी तो लुब्रिकेशन लागतेच, आपल्या इथे लुब्रिकेशन, इथं लुब्रिकेशन लागतंय. यामध्ये साईडला बेरिंग, मेन बेरिंग असणार आहे आणि त्यामध्ये इथे दिसत आहेत तुम्हाला हे ऑइल होल्स आहेत क्रँक शाफ्टमधले. हे ऑइल होल्स आहेत हे क्रँक शाफ्टमधले लुब्रिकेशन पर्पजसाठी प्रोव्हाइड केलेले असतात. गॅलरीज जी आपण म्हणलो की ज्यामधनं जसं ही ऑइल ह्या ऑइल होल्स थ्रू किंवा ऑइल पाईपलाईन्स थ्रू क्रँकशाफ्टचे हे असं फ्लो होत जातं हे ऑइल. इथनं ह्या ओपनिंग्ज असतात, इथे ह्या ओपनिंग्ज असतात आणि इथं हे लुब्रिकेट हे होऊन जातं हे सिस्टम या टाईपमध्ये. हा क्रँकशाफ्ट दाखवला एक. यामध्ये जसं की इथं आहे हे फुली मशीन कनेक्टिंग रॉड आहे. आतल्या सिस्टमला एक लाईन असते ह्या सिस्टममध्ये आणि इथं आतल्या साईडला इथं लुब्रिकेशन प्रोव्हाइड केलं जातं या टाईपमध्ये इथे. चला लुब्रिकंट सिस्टमचे पार्ट्स कुठले तर आपण थोडक्यामध्ये बघतो. हे तर ऑइल संप असतो, ऑइल पंप असतो, पिकअप स्क्रीन असतं, प्रेशर रेग्युलेटर असतं सिस्टममध्ये, ऑइल फिल्टर असतं, बायपास वॉल असते, गॅलरीज असतात त्याच्यामध्ये, हे डिपस्टिक असतं आणि प्रेशर इंडिकेटर असतं. प्रेशर इंडिकेटर तर सिस्टममधलं प्रेशर दाखवण्यासाठी असतं. ऑइल गॅलरीज विषयी आपण थोडक्यात बोलू याच्या अगोदर. आपण इथं बघतो ऑइल पिकअप स्क्रीन इथं असणार आहे. नंतर हे ऑइल पंप सिस्टम आहे, यामध्ये हे ऑइल फिल्टर आहे आता बोलल्याप्रमाणे. हे मेन ऑइल गॅलरीज आहे, त्यामधनं ऑइल इकडं पास होतं वरच्या सिस्टमला आणि वेगवेगळ्या पार्ट्सला हे सिस्टममध्ये इंजिनमध्ये हे ऑइल लागत असतं लुब्रिकेशन पर्पजसाठी, जेणेकरून त्याने हीट कॅरी आउट करायला पाहिजे वगैरे वगैरे बरेचसे आपण अगोदर डिस्कस केल्याप्रमाणे. आता हे ऑइल संप, ही मोठी डायग्राम दाखवली ऑइल संपची. हे मोठंसं ऑइल संप आहे. म्हणजे एक्झाम्पल ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण 3 ते 6 लिटरची याची कॅपॅसिटी आहे स्टोअर करण्याची ऑइल. चला नेक्स्ट आहे ऑइल पंप्स. आता वेगवेगळ्या टाईपचे पंप्स असतात याच्यामध्ये, जसं की रोटर पंप आहे, गिअर पंप आहे. हे फक्त नाव आपल्याला महत्त्वाचे आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. हे या टाईपमध्ये असतात गिअर पंप, त्यामध्ये गिअर असतात. एक्झाम्पल ड्रायव्हर गिअर, ड्रिव्हन गिअरचा असा सिस्टम असतं, त्याच टाईपमध्ये इथंही असतं. इथं रोटर पंप दिसतोय आपल्याला या टाईपमध्ये. चला नेक्स्ट आहे आपल्यासाठीचं हे रोटरी ऑइल पंप. आता रोटरी ऑइल पंपचं काही स्पेशालिटी इथं नाही आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपण हे या लास्ट पॉईंट, ऑइल इज फोर्स फ्रॉम द इनपुट टू द आउटपुट आणि इनर रोटर ड्राईव्ह द आउटर रोटर. बट इतक्या डिटेलमध्ये आपल्याला बघण्याची गरज नाही आहे. यामध्ये जर बघितलं तर आपण इकडच्या साईडला इनलेट आहे, इकडच्या साईडला ऑइल आउटलेट आहे. प्रेशर इन्क्रीज करून हा ऑइल पंप पुढे प्रेशराईज करतो त्या पर्टिक्युलर ऑइलला. नंतर हे क्रँकशाफ्ट ड्रिव्हन पंप, डायरेक्टली क्रँकशाफ्टलाही कनेक्ट केला असतो आणि त्या थ्रू तो ड्राईव्ह होतो, त्याची पॉवर घेतो, एक्स्ट्रॅक्ट करतो आणि पंप करतो तो. नंतर गिअर पंप या टाईपमध्ये आताच बघितलं आपण, हे काही वेगळी डायग्राम नाही, त्याच टाईपमध्ये हे गिअर पंप. चला नेक्स्ट आहे ऑइल फिल्टर्स. बघतोय आपण की ऑइल फिल्टर्समध्ये हे फुल फ्लो असतात आणि बायपास असतात याच्यामध्ये. तर मेन पर्पज आहे फिल्टरिंगसाठीच आहे. सो इथं दाखवलं हे बायपास सिस्टम. एक्स्ट्रा इकडच्या साईडचं प्रेशर किंवा चोकअप जर होत असेल तर आपण बायपास करतो, बट नॉट इम्पॉर्टंट दॅट मच, इतकं इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठीच. चला नेक्स्ट आहे आपलं बायपास सिस्टम झाल्यानंतर फुल फ्लो सिस्टम, गरज नाही आपल्याला. हां, ऑइल लेवल आणि प्रेशर इंडिकेटर्स, यावरनं आपल्याला समजून येतं बराचसा पोर्शन. यामध्ये जर आपण जनरली बघतो की टू व्हीलरची सर्व्हिसिंग करायच्या वेळेस
आपण त्याच्यामध्ये ऑइल लेवल चेक करतो एकदा सुरुवातीला, की खरं सर्व्हिसिंगची गरज आहे का, ऑइलची क्वांटिटी किंवा क्वालिटी कशी आहे त्यावरून आपण हे ऑइल लेवल्सवरून आपण ठरवू शकतो. यामध्ये प्रेशर इंडिकेटर्स आहेत त्या सिस्टममध्ये यूज होतात. ऑइल प्रेशर इंडिकेटर्स या टाईपमध्ये पुढेही आपल्याला समजून येतात. हे फोर व्हीलरमध्ये ऑइल फिल्टरिंगची प्रोसेस चालते. ऑइल फिल्टरिंग हाऊसिंग त्याचं असेंब्ली गरजेचं नाही आपल्याला, बट जस्ट बघून घ्या. हे बघून घ्या फक्त. जस्ट ऑइल रिलीफ वॉल आहे, ऑइल सेंडिंग युनिट असेल, ऑइल चेंज सिस्टम असेल. आता ऑइल चेंज सिस्टम आपण म्हणतो की सर्व्हिसिंग कधी करायची, 5,000 किलोमीटर झालं, 10,000 किलोमीटर झालं. जनरल टू व्हीलरसाठी फोर व्हीलरसाठी आपण या टाईपचं सिस्टम वापरतो की ऑइल इतक्या दिवसांनी चेंज करायला पाहिजे, कारण ऑइल ठरवतं हे इंजिन लाईफ आणि त्याचा परफॉर्मन्स. कारण जर लुब्रिकेशन जर प्रॉपर होत नसेल तर सिस्टममध्ये हीट खूप जास्त अकोमुलेट होते, फ्रिक्शन जास्त होतं, विअर टिअर जास्त होतं आणि बरेचसे टाईप्स यामध्ये आपण ओव्हर डिस्कस केल्याप्रमाणे. सो थँक्यू स्टुडंट्स.